मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की विटांचे हे छोटे छोटे तुकडे या खड्ड्यामध्ये भरून आम्ही काय करतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे की आम्ही तिसरं महायुद्ध होण्यापासून थांबवतोय। आपल्या घरचं वाहून जाणारं सांडपाणी ते वाहून जाऊ न देता गावामध्ये जर आपण या पद्धतीचा शोष खड्डा केला, याला मी 4x4चा खड्डा केलेला आहे, त्याच्या मधोमध हा पाईप टाकलेला आहे, त्या पाईपला काही होल केलेले आहे। सांडपाणी आता आम्ही या पाईपातनं सोडणार आहोत, ते खाली जाईल। इथे सगळे विटांचे तुकडे आहे आणि ते पाणी याच्यामध्ये शोषून घेतले जाईल आणि बाजूला असलेल्या विहिरीची पातळी सुधारण्यासाठी हा खड्डा मदत करेल। याला आपण शोष खड्डा म्हणूया। चला तर आपण शोष खड्डा करूया। गावागावांमध्ये जर अशा पद्धतीचे शोष खड्डे झाले तर वाहून जाणारं पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल, पाण्याची पातळी निश्चित वाढवता येईल। इवन ज्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, गावागावात हा प्रयोग झाल्यानंतर कोरड्या विहिरीला सुद्धा पाणी येऊ शकेल आणि तिसरं महायुद्ध जे पाण्यासाठी होणार आहे ते महायुद्ध सुद्धा वाचू शकेल। धन्यवाद।